समजा तुम्ही अरुणाचल प्रदेशचे आहात आणि तुम्हाला चीनला जाण्यासाठी व्हिसा पाहिजे, पण जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुमचा इंडियन पासपोर्टच रिजेक्ट केला जातो. कारण काय? तर अरुणाचल प्रदेश हा भारताचा नाही तर चीनचा भाग आहे असं तुम्हाला सांगितलं जातं. हे असं बरीच वर्ष चीन आपल्या अरुणाचल प्रदेशमधल्या लोकांसोबत करते. बरं, हे प्रकरण फक्त व्हिसापुरतं मर्यादित नाहीये. अमेरिकेच्या पेंटागॉनने नुकताच एक अत्यंत गंभीर रिपोर्ट प्रसिद्ध केलाय, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की चीनच्या कोर इंटरेस्टमध्ये आता ऑफिशियली अरुणाचल प्रदेशचं नाव आहे. ही तीच यादी आहे ज्यात आजवर फक्त तैवान आणि तिबेटचं नाव होतं. ज्या भागासाठी चीन युद्ध करायलाही मागे पुढे पाहत नाही, त्या यादीमध्ये आता त्यांनी भारताच्या अरुणाचल प्रदेशचं नाव टाकलंय. पण चीनला अचानक या जमिनीचा इतका पुळका का आलाय? जे काही सुरू आहे या ठिकाणी ते खूप भयंकर सुरू आहे आणि यासाठी चीन ॲनाकोंडा पॅटर्न वापरतोय. आता या चीनला फक्त जमीनच पाहिजे की यामागे मोठा जागतिक कट आहे, याबद्दल सविस्तर सांगतो आजच्या व्हिडिओमधून. अरुणाचल प्रदेशचा वाद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. 1914 मध्ये ब्रिटिश भारत आणि तिबेटमध्ये एक करार झाला होता, ज्याला आपण मॅकमोहन लाईन म्हणतो. या रेषेनुसार अरुणाचल हा भारताचा भाग ठरला. पण चीनचं असं म्हणणं आहे की आम्ही हा करार मानत नाही, कारण तिबेट स्वतंत्र नव्हताच, तो आमचाच होता. म्हणून अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेट आहे. आज चीन हा सीमेवरील लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजेच LAC मानायला तयारच नाहीये. चीन इथे त्यांची प्रसिद्ध सॅलामी स्लायसिंग रणनीती वापरतोय. जसं आपण काकडीचे छोटे छोटे काप करतो, तसं चीन हा भारताची जमीन हळूहळू काबीज करण्याचा प्रयत्न करतोय. हे कसं केलं जातं? तर आधी ते एखाद्या रिकाम्या जागी स्वतःचे तंबू ठोकतात, मग तिथे रस्ता बनवतात आणि काही वर्षांनी म्हणतात की आम्ही तर इथे खूप वर्षांपासूनच आहोत, ही आमचीच जागा आहे. आणि पेंटागॉनच्या रिपोर्टनुसार चीनने सीमेवर 600 पेक्षा जास्त मॉडेल विलेज बसवलेत. ही दिसायला सामान्य गावं दिसत असली तरी युद्धाच्या काळामध्ये तिथे हजारो सैनिक राहू शकतात. इतकंच नाही तर मे 2024 मध्ये चीनने अरुणाचलमधील 30 पेक्षा जास्त ठिकाणांची नावं बदलून चीनी भाषेत ठेवलीत, जेणेकरून भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये त्यांना ऐतिहासिक पुरावा देता येईल. पेंटागॉनच्या विश्लेषणानुसार चीनला आपल्या शेजारच्या क्षेत्रांवर ताबा मिळवून स्वतःचा प्रदेश वाढवायचा आहे आणि 2049 पर्यंत अमेरिकेला मागे सारून जगातील सर्वात ताकदवान महासत्ता व्हायचंय. याचे प्रयत्न चीनने सुरू सुद्धा केलेत. मग चीनचा तैवान घेण्यासाठी ॲनाकोंडा प्लॅन असेल किंवा अमेरिकेसाठी बनवलेली सायबर आणि स्पेस वॉरची स्ट्रॅटेजी असेल आणि आता अरुणाचल मिळवण्यासाठी त्यांचे चाललेले प्रयत्न असतील, चीन सगळ्या बाजूंनी स्वतःला ताकदवान बनवण्याच्या तयारीमध्ये दिसतोय. तेच दुसरीकडे चीन भारतासोबत शांततेच्या चर्चा करतो. जसं की 2024च्या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट झाली. दोन्ही देशांनी वादग्रस्त सीमेतून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चाही केली होती आणि सगळ्यांना वाटलं होतं की कुठेतरी भारत आणि चीन यांमधली ही दूरी आता कमी होते की काय. पण दुसरीकडे पेंटागॉनने याला ड्युअल ट्रॅक स्ट्रॅटेजी असं म्हटलंय, म्हणजेच LAC वरती शांततेचं नाटक करायचं आणि पाकिस्तानद्वारे भारतावर लष्करी दबाव आणायचा. कारण सध्या चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठा आर्मी इक्विपमेंट्स पुरवणारा देश आहे. मागच्या 5 वर्षामध्ये चीनने पाकिस्तानला 20 J-10C लढाऊ विमानं आणि 4 फ्रिगेट्स दिलेत. इतकंच नाही तर पाकिस्तानला 8 युआन क्लास पाणबुड्या देखील मिळणार आहेत, ज्यामुळे हिंदी महासागरामध्ये भारतासाठी धोका निर्माण होऊ शकतो. चीन फक्त भारतालाच नाही तर तैवानलाही घेरण्याचा प्रयत्न करतोय. तज्ज्ञांच्या मते चीन इथे ॲनाकोंडा स्ट्रॅटेजी वापरतोय. ॲनाकोंडा जसा भक्ष्याला विळखा घालून त्याचा श्वास कोंडतो, तसंच चीन तैवानला समुद्रातून आणि भारताला हिमालयातून घेरतोय. चीनचा प्लॅन सोपा आहे. भारताला अरुणाचलच्या वादात गुंतवून ठेवायचं, जेणेकरून भारताची पूर्ण ताकद ही सीमेवर खर्च होईल आणि चीन दक्षिण चीन समुद्रामध्ये आपलं वर्चस्व वाढवू शकेल. 2049 मध्ये चीनी क्रांतीला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत अमेरिकेला मागे टाकून जगातील एकमेव महासत्ता होण्याचं स्वप्न चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाहिलंय. राजकीय तज्ज्ञ मायकल शुमन म्हणतात त्याप्रमाणे सध्या जग अमेरिकेने बनवलेल्या नियमांनुसार चालतं, पण शी जिनपिंग यांना हे जग चीनच्या नियमांनुसार चालवायचंय. प्रसिद्ध रणनीतिकार सन त्सू असं म्हणतात की सर्वात कुशल युद्धात तोच असतो जो प्रत्यक्ष युद्ध न करता शत्रूला हरवतो. आज चीन हीच फिलॉसॉफी वापरते. 2020च्या गलवान संघर्षानंतर चीनने भारतावर 40,000 पेक्षा जास्त सायबर हल्ले केलेत. 2021 मध्ये चीनी हॅकर्सनी भारतातील कोविड लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या सिस्टीमवरही हल्ला केला होता. इतकंच नाही तर भारतातील वीज पुरवठा यंत्रणा असणाऱ्या पॉवर ग्रीड सारख्या कंपन्यांवरही चीनने सायबर हल्ले केलेत. केवळ भारतातच नाही तर अमेरिकेच्या 200 पेक्षा जास्त कंपन्यांवरही चीनने सायबर अटॅक केलेत. चीनने स्पेसमध्ये 500 पेक्षा जास्त गुप्तचर सॅटेलाइट तैनात केले, जे शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवतात. एवढं सगळं करून सुद्धा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे पेंटागॉनचे अहवाल फेटाळलेत. चीनचा आणि भारताचे संबंध हळूहळू सुधारत आहेत असं सांगितलं जातंय, पण चीनच्या या हालचालींवर भारत मात्र शांत बसलेला नाहीये. भारताने अरुणाचलच्या सीमेवर सेला टनेल आणि नवीन रस्ते बांधून लष्कराची ताकद वाढवली. भारत, अमेरिका आणि जपान सोबत मिळून चीनला घेरण्यासाठी क्वाड सारख्या संघटनांमार्फत काम करतोय. भारताने अनेक चीनी ॲप्सवर बंदी घातली आणि चीनी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी केलंय. ही भारताची डिजिटल सर्जिकल स्ट्राईकच आहे असं म्हणायला लागेल.
कारण अरुणाचल प्रदेश हा केवळ जमिनीचा तुकडा नाहीये, तर तो भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनला माहिती आहे की भारताला हरवणं आता सोपं नाहीये, म्हणून ते असे माइंड गेम्स खेळताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं, चीन खरोखरच अरुणाचल जिंकण्यासाठी युद्धाचं पाऊल उचलेल की हा केवळ भारतावर दबाव टाकण्याचा मार्ग आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इन्साइडर गोष्टींसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.